18 वर्षांची समीक्षा आणि 19 वर्षाचा रमेश या दोघांमध्ये भरपूर प्रेम होतं, पण जबरदस्तीने समीक्षाचं लग्न लावून दिलं होतं. लग्न लावून दिल्यानंतर 2 दिवसाने जी समीक्षा होती ती माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर तिने आणि त्या रमेशने जे काही केलं ते बघून तुम्ही म्हणणार आहात की खरं प्रेम याला म्हणतात. तर नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना घडलेली आहे ती 20 जून 2025 मध्ये घडलेली जालन्यामधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. पूर्ण घटना सांगणारा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. रमेश कॉलेजमध्ये शिकत होता 12वीमध्ये. त्यावेळेला त्याची ओळख झाली त्याच्याच गावातल्या एस-टीमध्ये जाताना समीक्षासोबत. समीक्षा त्याला खूप आवडली आणि समीक्षालाही तो रमेश जो होता खूप आवडला, कारण त्याचा एक भोळा चेहरा होता, दिसायला सुंदर हुशार असा मुलगा होता. यांच्यामध्ये अभ्यासाबद्दल बोलणं चालणं चालू राहायचं. ज्या वेळेला एकाच गावात असल्यामुळे असं घडतं त्यावेळेला या दोघांमध्ये पक्कं प्रेम घडतं. एवढं प्रेम की हे म्हणतात की जगासोबत कुठंही लढाई, कुणासोबतही लढाई तयार आहे मी, लग्न तर तुझ्यासोबतच करणार, असं म्हणून ज्यावेळेला हे पहिल्यांदा भेटायचा प्रयत्न करतात, शरीर संबंध बनवायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला हे लॉजवरती गेल्यानंतर गावातल्या एका व्यक्तीला दिसतात. तो व्यक्ती जाऊन डायरेक्ट समीक्षेच्या घरी सांगतो की असं असं तुमची मुलगी लॉजवर गेली आहे आपल्याच गावातल्या रमेशसोबत. त्यावेळेला समीक्षाचे घरचे खूप रागवतात. ज्यावेळेला समीक्षा कॉलेजवरून घरी येते त्यावेळेला तिला बेदम मारहाण करण्यात येते. मारहाण करण्यात आल्यानंतर तिच्यासाठी एक स्थळ बघायला चालू केलं. गडबडीनं स्थळ बघायला चालू केलं. एक स्थळ आलं पण, आणि जे स्थळ आले त्याच्या पोरासोबत तिचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न केला. ज्यावेळेला त्या पोरानं ही समीक्षाला पसंत केली त्यावेळेला दुसऱ्या दिवशी यांचा साखरपुडा झाला. एका आठवड्यानंतर लग्न होतं. जो रमेश होता तो खूप दुःखी होता. तो विचार करायचा की मी काहीतरी करू असं की जेणेकरून ह्या समीक्षाचं लग्न मोडेल, मी ह्याला पळवून आणेल. पण त्याच्या मनात असा विचार आला की माझ्याही घरी 2 बहिणी आहेत, त्यांच्यावरती वाईट परिणाम होईल, त्यांचंही लग्न राहिलेलं आहे, पुढे जाऊन अडचणी येईल. त्याच्यासाठी त्याने काहीच केलं नाही. तो गपचीपणे त्या समीक्षाचं लग्न बघत होता. असं म्हणायला काही हरकत नाही की त्याच्या 2 बहिणींमुळे त्याचे हात बांधले गेलेले होते. तो काहीच करू शकत नव्हता. त्याचं आयुष्यभराचं खरं प्रेम ते जाताना दुसऱ्याच्या हातात जाताना दिसत होतं रमेशला. पण तो गप्प बसला. गप्प बसल्यानंतर मित्रांनो, समीक्षा ही मनावरती दगड ठेवून लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या घरी गेली. घरी गेल्यानंतर त्यांचं ज्या वेळेला सुहागरात झाली त्यावेळेला पण तिने नकारच देत होती, पण तिच्या नवऱ्याने जबरदस्ती करून तिच्यासोबत सुहागरात केली. सुहागरात केल्यानंतर 2 दिवसाने एक आपलीकडं परंपरा आहे की 2 दिवसानं मुलगी बाहेर येते. ज्यावेळेला समीक्षा माहेरी आली त्यावेळेला रमेशच्या घरी पळत पळत गेली. पळत पळत रमेशच्या घरी गेल्यानंतर रमेशला म्हणली, मला सहन होत नाही, मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे, मला काही करून मला इथून सोडवून ने. रमेश म्हणला, हे बघ, मी जर असं पळवून नेलं तर माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्न होणं मुश्किल आहे, त्यांना वाळीत टाकतील, गावातील लोक येऊन त्यांना मारतील, त्यांच्यासोबत कोणी लग्न करणार नाही. माझ्या खुशीसाठी घरच्यांचं आयुष्य बरबाद नाही करू शकत आणि तुलाही सोडू शकत नाही. आता हे दोघं खूप रडतात, खूप रडतात. करू काय शकत नाही म्हणल्यानंतर रमेश म्हणतो, आता माझ्याकडे एक शेवटचा पर्याय आहे. आपल्या शाळेत जी बंद पडलेली अंगणवाडीची शाळा आहे ना, तिथे चल. ते दोघं त्या ठिकाणी शाळेत जातात. त्या ठिकाणी शाळेत गेल्यानंतर रमेश दाव घेऊन आलेलो असतो. त्याच्या आधी काय म्हणतो, समीक्षा हे बघ, आपण तर एकत्र होऊ शकत नाही, एकदा शेवटचे शरीर संबंध बनवू. शरीर संबंध बनवतात ते बेंचवरती बसून, तिथं एक पडलेली बेंच असते त्याच्यावरती समीक्षाला झोपून तिच्यासोबत शरीर संबंध बनवतो रमेश. असं झाल्यानंतर त्यावेळेला जे दावं आणलं होतं ते ते छताला अडकवतात आणि दोघेही गळफास घेतात. आता समीक्षाच्या घरचे इकडे समीक्षा कुठे गेली, समीक्षा कुठे गेली म्हणून शोधायला लागतात, कारण त्यांना असाच शंका आली होती की नक्कीच रमेशसोबत फरार झाली. तिचा भाऊ समीक्षाचा शोधायला लागतो, आसपास कुठंच दिसत नाही. तर त्याला आठवतं की हे दोघं अंगणवाडीच्या शाळेत लपून लपून भेटायचे, तिथं नक्की असतील. असं म्हटल्यानंतर तो शोधायला गेला. त्यावेळेला जो बघितलं त्यानं दृश्य, त्यावेळेला तो रडायला लागला मोठमोठ्याने. त्याच्या घरचे आले. त्याच्या घरचे ज्या वेळेला तिथं आले त्यावेळेला सगळे रडायला लागले, कारण त्या दोघांनी गळफास घेऊन त्या दोघांचे आयुष्य संपवले होते. याला म्हणतात मित्रांनो खरं प्रेम. दोघं एकमेकांची नाही होऊ शकली तर दोघं सोबतच हे जग सोडून गेली. आता याच्यावरती मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा. दोघांना तिथून खाली उतरवलं, पोलिसांना बोलवण्यात आलं, पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टम वगैरे केलं आणि आता जे काय पुढे घडणार आहे ते घडणारच आहे. पण या सगळ्यामुळं 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली. ज्याच्यासोबत समीक्षाचं लग्न झालं होतं त्या पोराचं कुटुंब, समीक्षाचं कुटुंब आणि रमेशचं कुटुंब, 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली दोघांच्या निर्णयामुळं. आणि या दोघांच्या कुटुंबाची पण चूक आहे. द्यायचं होतं ना लावून, काय चालत होतं, असं तर मरूनच गेली. असं चाललं तर असतं कसं, तर ढकलत ढकलत आयुष्य गेलं असतं त्यांचं.